महत्वाचं बोलायचं होतं. हा मग बोला ना, मला कशाला बोलवलं इथे? आपण त्या दोघांना जेवढं लांब ठेवायचा प्रयत्न करतोय ना, तेवढे ते दोघ जण जवळ येत आहेत. का आता काय झालं? परवा सई चालली आहे ना बँगलोरला. हो, पण उद्या दिवसभर ते दोघं एकत्र वेळ घालवणार आहेत. हे तुम्ही असं पाठ करून का बोलताय माझ्याशी? इथे नीट समोर येऊन बोला ना. नाही, उगीच कोणाला संशय यायला नको. आता कसला डाऊट? ऑफिशियली फ्रेंडशिप झाली ना आपली. प्लीज इथे समोर येऊन बोला. हे काय पाठ करून? हे बघ, मी आप्पा केतकर आहे हे विसरू नकोस. आवाज नाही चढवायचा माझ्यावर. आणि मी सुद्धा इरावती देशपांडे. प्लीज डोंट फॉरगेट दॅट. बरं, आपण मुद्द्याचं बोलूया का प्लीज? त्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाहीये. हो, पण त्याच्याकरता करायचं काय? आमच्या घरातली फौज तर ते दोघ जण एकत्र फिरायला जाणार आहेत म्हणून उत्साही आहेत. ते असू दे हो, त्यांनी काही फरक नाही पडत. माझ्याकडे एक अमेझिंग प्लॅन आहे. आणि एका दिवसाचाच प्रश्न आहे ना. परवा तर सई जाणार आहे बँगलोरला, राईट? आणि मग आमच्यावरचं संकट टळेल. मी सुद्धा वाटच बघते सिडनीला परत जायची. हे बघ, आपण नंतर भांडूया. काय आपल्यातलं शत्रुत्व टिकवण्यासाठी ही मैत्री आवश्यक आहे. युअर राईट मिस्टर केतकर. फक्त उद्या दिवसभर सईला घरी ठेवा, ओके? तू काळजीच करू नकोस. उद्या दिवसभर सई घराच्या बाहेर पडणार नाही. किती खडे असतात नाही तांदळात. हो. अहो, कसला एवढा विचार करताय? नाही, अस्वस्थ दिसताय. ह्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून कोणताही संवेदनशील माणूस अस्वस्थ होईल. एवढंच ना? आणखीन काही नाही ना? आता बाकी काय असणार आहे? हे अचानक कुठे गेले हे? काय माहित बाई. आई, आजी, मी निघते. अय्या सई, काय गोड दिसतेस तू आज. माझीच दृष्ट लागेल बाई. ए, काहीतरीच काय आई, तुझी दृष्ट कशी लागेल? काही पण बोलते. अगं, आज मुद्दाम वेळ घेऊन तयार झाली असेल ही. मग नंतर बंगळुरूला गेल्यावर भेटणार नाही ना ते बावळं. बावळं? सई, कोण ग बावळं? आजी, नचिकेत आता तुझा होणारा नाच जावई आहे. बावळं वगैरे म्हणायचं नाही त्याला. नचिकेतला ना? कळलं कोणाला म्हणलं बावळं? अगं, तू हसतेस काय आई? बरं चला, मी निघते. नीट जा बाळा. सई बाळा, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं असं काम आहे. आत्ता? हो, संस्कृत ग्रंथाची काही पानं ही जरा मराठीत भाषांतरित करायची आहेत. आप्पा, मला ना नचिकेतला भेटायला जायचंय आता. मी निघतेच आहे. मी नंतर करू का तुमचं काम? हे काम तेवढंच महत्वाचं आहे. असो, आता तुला ठरवायचंय की कोणत्या कामाला आपण महत्व द्यायचं ते. म्हणजे नचिकेत बरोबर फिरायला जाणं की मराठीची सेवा. आता या दोघांमध्ये तू ठरव कोणतं काम महत्वाचं आहे ते. मी आहे माझ्या खोलीत. ईश्वरा, म्हणजे आता सईला जाताच येणार नाही. ए आजी, मी काय करू ग? म्हणजे जाऊ की नको जाऊ? मला नाही काही कळत आहे. अगं, आता आप्पा काय म्हणाले ते तू ऐकलं नाहीस का? म्हणजे? अगं, ते म्हणाले ना की तुला जे काम महत्वाचं वाटतंय ते कर. म्हणाले की नाही? हो. हा, मग कर ना. मग तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे आज? नचिकेत सोबत जाणं. मग जा की, त्यांची आज्ञा पाळायला हवी. हो, मी निघते. येते आई, येते. हो, जा. हीच पोरीला पेचात टाकतात. पण आई, अप्पा रागवणार तर नाहीत ना? चिडू देत ग, आपण ऐकून घेऊ. एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. सौभाग्यवती. बापरे, आले वाटतं परत. सौभाग्यवती, अहो, सई कुठं आहे?
अहो आपली बिचारी नात किती आज्ञाकारी आहे माहितीये ना तुम्हाला. म्हणजे आता तुम्ही म्हणलात ना की तुला कुठलं काम महत्वाचं वाटतंय ते कर, म्हणून ती नचिकेतला भेटायला गेली आज. मराठीची सेवा काय ती रोजच करत असते ना, शुद्ध मराठीत बोलून. आज काय झालं? नाही काही नाही. अरे गप्पा गप्पा वाटते सई, काय झालं? काही टेन्शन आहे का? नाही नचिकेत, अरे मी तिथे गेल्यानंतर मला तुझी आठवण येईल रे. मी कसं राहणार आहे तुझ्याशिवाय मला नाही माहित. डोंट वरी सई, मी येईन ना तुला भेटायला. पण सारखं यायला कुठे जमणार आहे तुला? मी रोज सकाळी बँगलोरला येऊन संध्याकाळी परत जाईन. आय कॅन डू एनिथिंग फॉर यू. पण तू आधी जा तर तिकडे. आणि आपलं काय डिसाइड झालंय, आजचा दिवस छान एन्जॉय करायचा. सो फॉरगेट द टेन्शन अँड एन्जॉय. मी ज्या दिवशी तुझ्यासोबत नसेन त्या दिवसाचा विचार करून आजचा हा दिवस का स्पॉइल करायचा आपण. स्वतः स्माइल कर. दॅट्स लाईक इट. एनिवे चल आता आपण छान लंच करूया. चालेल. कुठे जाऊया? तू नेशील तिथे. बर चल. स्वतःला खूप जास्ती हुशार समजताना तुम्ही मिस्टर केतकर. एक दिवस सईला घरी नाही थांबवता आलं तुम्हाला. गेला तुमचा घोडा गेला बघा. मोठी खेळी जर खेळायची असेल ना तर कधी कधी छोटे छोटे पराभव हे पचवावेच लागतात. आणि काय ग, तुला तरी त्या नचिकेतला कुठे घरी थांबवता आलं? तो गेलाच ना शेवटी सईला भेटायला दुकानात. पण आता या नवीन जॉबच्या निमित्ताने सई नॅक पासून लांब जाणारच आहे. आणि तो प्लॅन माझा होता. कधी कधी छोट प्याद सुद्धा खूप मोठं काम करून जातं. But I like to think big, Mr. Ketkar. Really big. So मी त्या कंपनीवाल्यांना कन्व्हिन्स केलाय टू सेंड सई टू बँगलोर. ठीक आहे, बघूया काय होतंय ते. काय होणार? मी जे ठरवलंय तेच होणार. चेक अँड मेट. वा, कधी कधी हरण्यात सुद्धा खूप मोठा आनंद असतो हे आज मला कळलं. आता सई एकदा बँगलोरला गेली की आपण इथे बसून त्या दोघांमधले गैरसमज वाढवू. हो बरोबर आहे. आणि ते तर सुरूच झाले. काय सईला वाटतंय की तिनं नोकरी करावी ही नचिकेतची इच्छा आहे. मिस्टर केतकर, आय टेल यू, खेळी अशी खेळावी ना की समोरच्याला आपल्यावर डाऊट येता कामा नये. आय लव्ह द फूड हिअर, म्हणून तुला घेऊन आलो इकडे. बाय द वे, बँगलोर मध्ये पण असे छान छान रेस्टॉरंट्स आहेत. माझा एक फ्रेंड तू सांगत होता, सो तिकडे गेल्यावर मजा आहे तुझी. काय झालं, अजूनही तोच विचार करतेस? नचिकेत, अरे मला कळत नाहीये रे काय होणार आहे. काय होणार आहे? डोंट वरी, सगळं छान जमेल तुला. यू कॅन डू इट. तू म्हणतोयस म्हणून जाते मी. खरं म्हणजे तुलाच आवडतं म्हणूनच तर निर्णय घेतला नोकरी करायचा. म्हणजे मी कधी म्हणालो जॉब कर? अरे म्हणजे तुला नोकरी करणारी बायको आवडेल मला माहित होतं म्हणूनच. असं काही नाहीये सई. आय वॉन्ट यू टू बी हॅपी. तुझ्या फेवरेट करिअर मध्ये तुला जॉब करायला मिळाला म्हणून सपोर्ट केलं मी. दॅट्स द ओनली रिझन. म्हणजे मी लग्नानंतर जर घरी राहिले तर चालेल तुला? का नाही चालणार?
अरे मला वाटलं की मी इतर मुलींप्रमाणे. इतर मुलींबद्दल का बोलतोय आपण? तू तुझ्यासारखी आहेस म्हणून मला आवडतेस. दॅट इज द रिझन आय लव्ह यू. हे पण नचिकेत, माझा ना खरंच खूप गोंधळ उडालाय. मला कळत नाहीये मी काय करू. मी सांगतो, मला काय आवडतं त्याचा विचार करू नको तू तुला काय आवडतं त्याचा विचार कर. यू टेल मी, तुला कुठे जॉब करायचा आहे? तुला केतकरांच्या दुकानात जॉब करायचा आहे का त्या ट्रान्सलेशन ऑफिस मध्ये जॉब करायचा आहे का तुला हाऊसवाईफ व्हायचं आहे, घर सांभाळायचं आहे? आय एम फाईन विथ एनिथिंग. तू ठरव. का तुला कथ्थक मध्ये करिअर करायचं आहे? नचिकेत खरं सांगू, आय मीन यू आर सपोज टू. नचिकेत, मी जेव्हापासून कथ्थक शिकायला लागले ना तेव्हापासून मला असंच वाटतंय की मी यातच काहीतरी पुढे करायला हवं. मला जी कला येते ती लोकांना शिकवावी. आपलं भारतीय नृत्य जगापुढे आणावं. वेल देन हू इज स्टॉपिंग यू? कर त्याच्यात करिअर. आय वॉन्ट यू टू बी हॅपी. तुझ्या हॅपीनेस मध्येच माझा हॅपीनेस आहे. खरंच? येस. आता विसरतो बँगलोरचा जॉब. नचिकेत, मला तू खूप आवडतोस. सॉरी 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 सॉरी. हॉटेलमध्ये होता पण. अहो, हे काय? बघा, सगळी तयारी झाली. आता फक्त तिनं हे सामान उचलायचं आणि थेट बंगळूर गाठायचं. आप्पा, मी काय म्हणते, मी जाऊ का सई बरोबर? नाही म्हणजे परक्या शहरात एकटी पोर कशी राहील? आणि मी गेले ना आप्पा की तिची खाण्यापिण्याची आबाळ पण होणार नाही. अहो सुनबाई, फक्त काहीच दिवसांचा प्रश्न आहे हा. आणि हल्ली बऱ्याच मुली अशा नोकरीच्या निमित्तानं परगावी जाऊन राहतात. आता प्रत्येक मुली बरोबर तिची आई जाते का राहायला? नाही, बरोबर बोलताय अप्पा. म्हणजे अप्पांचे हे बदललेले विचार बघून खूप बरं वाटतंय. अरे काळाबरोबर माणसाने बदलावं. हॅलो, मे आय कम इन? अरे या या या. काय झाली का सगळी तयारी? हो, सगळं बांधून तयार आहे. व्हेरी गुड. आय हॅव ब्रॉट समथिंग व्हेरी स्पेशल फॉर सई. गिफ्ट आणलेत मी. लुक ॲट दिस. These are sunglasses and knife. अगं बाई, अहो पण सुरी कशाला? तिथे सुरी असेल ना भाजी चिरायला. भाजी चिरायला नाही हो, सेल्फ डिफेन्स साठी. सई एकटीच राहणार आहे ना तिकडे, मग शी शुड बी प्रिपेअर्ड. जर कोणी त्रास दिला तर सरळ नाईफ दाखवायची. अगं बाई, सईने सुरी दाखवली तरी खूप आहे. चालवायला वगैरे काही तिला जमणार नाही. आणि तिथे खूप ऊन असतं म्हणून हा काळा चष्मा आणलाय का? वा, सुनबाईची एवढी काळजी घेणारी सासू ही क्वचितच पाहायला मिळते. हे बघा, आता आलाच आहात तर जेवून जा. नो नो प्लीज डोंट बी फॉर्मल. हो हो, सईच्या आवडीची रव्याची खीर केली आहे. आता येतीलच दोघं. आले ना की आपण एकत्रच बसू जेवायला. अरे हे आलेच. अरे वा, सगळे इथेच जमलेत की. Sai, I have got something really special for you. Look at this. Sunglasses आणि पॉकेट नाईफ. तुला बँगलोर मध्ये खूप उपयोगी पडेल हे सगळं. काय झालं? हसताय का असे? आई, बंगळूरची नोकरी करायची नाही असा निर्णय घेतलाय मी. काय? पण अचानक असा कसा काय निर्णय बदललास तू? आप्पा हो, नचिकेतशी बोलून मनातला सगळा गोंधळ दूर झाला. म्हणजे अगं ही कथ्थक शिकली आणि तिला त्याच्यातच करिअर करायचंय. सो आय सेड जॉब कशाला करते, कथ्थक मध्ये लक्ष दे. नचिकेतला आवडेल म्हणून ही नोकरी करणार होते मी. पण त्याच्याशी बोलून असं कळलं की त्याचा असं काहीच आग्रह नाहीये. मग आता त्यांना उद्याच दूरध्वनी करून कळवून टाकते माझा नकार.
बरं झालं बाई, आता माझी लेक माझ्या जवळच राहील लग्न होईपर्यंत. आज एकदम उकडीच्या मोदकांचा बेत काय केला तुम्ही? अगं नचिकेतच्या आईंना खूप आवडतात. अगं बाई, हो का? पण आई, हे तुम्हाला कसं माहित? अशा छोट्या छोट्या गोष्टींची माहिती काढावी लागते आणि ही माहिती काढणं सुद्धा एक कला आहे बर का. म्हणजे प्रत्येक बाईकडे थोड्याफार प्रमाणात असतेच ती. हो, खरंय. आणि अगं छान खायला मिळालं ना की समोरची व्यक्ती खुश होते आणि आपल्याला हवं ते करते. आई, माझी आई पण हेच म्हणायची. हो ना, बघ म्हणजे प्रत्येक अनुभवी गृहिणीला हे माहिती असतं. हो, खरंच आहे बाई. पण आई, त्यांना खुश करून असं काय करून घेणार आहात तुम्ही? हो ना, त्या तर आधीच चांगल्या वागतात आपल्याशी. अगं हो, पण सगळ्याच गोष्टींसाठी तयार व्हायला हव्यात ना त्या. कशासाठी? सई आणि नचिकेतच्या साखरपुड्यासाठी. आज काही करून मी साखरपुड्याची तारीख काढणार आहे. अगं बाई ईश्वरा, आई अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. म्हणजे बघा ना, लग्न होईल तेव्हा होईल, पण एकदा साखरपुडा झालेला असला की बरा ना. शेवटी मुलीची बाजू आहे आपली. एकदा नचिकेतच्या नावाची अंगठी सईच्या हातात आली की आपण निश्चिंत. खरंय. हो ना, म्हणूनच आज मी उकडीच्या मोदकांचा घाट घातलाय. म्हणजे साखरपुड्याची तारीख काढायची असली ना की ही दोन व्यक्तिमत्व, महान व्यक्तिमत्व आपल्यावर प्रसन्न होणं आवश्यक आहे बाई. म्हणूनच आज नचिकेतच्या आईच्या आवडीचे उकडीचे मोदक आणि यांच्या आवडीची भरली वांगी करूया आपण. मस्त चविष्ट करू सगळं. हो, अगदी छान होईल कार्यक्रम. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. काय आई? म्हणजे मी जेव्हा साखरपुड्याचा विषय काढीन ना तेव्हा तुम्ही दोघी तो विषय लावून धरा. हो हो, तुम्ही काळजीच करू नका. चला पटकन स्वयंपाक आवरून घेऊया. नचिकेतची आई आणि नचिकेत येतीलच थोड्या वेळात. नाही नाही, हा खूप सिंपल आहे, हा नको. हा बघ, हा बघ, दिस लुक्स गुड ऑन यू. नाही नाही नाही, हा पण नाही. वी कॅन डू समथिंग बेटर. येलो, आय मीन हा येलो ट्राय कर. नाही नाही नाही, हा पण नाही, हा पण नाही. इनफ या नायक, बास झाला आता. आपण केतकरांना भेटायला चाललोय, प्रिन्स ऑफ वेल्सला भेटायला नाही. रिलॅक्स मॉम, कशाला वैतागते एवढी? कंटाळा आला नायक. ड्रेस ट्राय करून करून यू आर जस्ट गोइंग ऑन अँड ऑन अँड ऑन. बघा, फर्स्ट टाइम तू केतकरांकडे त्यांच्या मुलीची होणारी मदर इन लॉ म्हणून जाणारस. तुझं एक इम्प्रेशन क्रिएट झालं पाहिजे. नायक, मी काहीही घातलं ना तरी चांगलंच इम्प्रेशन पडणार आहे. यू नो, डिफॉल्ट सेटिंग आहे आपला. कांट हेल्प. वेल, आय अग्री विथ दॅट. पण तू आज फक्त ब्युटिफुल नाही, ब्युटिफुल सोबत लव्हिंग आणि केअरिंग पण दिसली पाहिजेस. नायक प्लीज यार, तुझी ना लिस्ट आता वाढतच चालली. मला तर म्हणायचं तू हे गेट टुगेदरच कशाला ठेवलंयस? यू नो, समटाइम्स इट गेट्स रिअली बोरिंग. मॉम कम ऑन, दोन फॅमिलीज मधलं बॉन्डिंग वाढलं पाहिजे ना आता. हो, ते तर वाढलंच पाहिजे. आय मीन ते वाढलंच पाहिजे आणि आपण वाढवलंच पाहिजे. तू बोलण्यात टाइम वेस्ट करू नको. गेट रेडी फास्ट. अरे पण ड्रेस तर फायनल कर. हा, दिस इज द बेस्ट. शोर? या या, तू रेडी हो तोपर्यंत मी पण रेडी होतो. ओके. केतकरांकडे जायला इतकं कोणी कसं काय एक्साइटेड असू शकतं काय माहित. आणि ते वेगळ्याच उत्साहात असतील आय एम शुअर. चला इरावती देशपांडे, लेट्स गेट रेडी. काय आहे अचानक? घाबरले ना मी. माझी फुलं सुद्धा पडली खाली. तू घाबरलीस ना की खूप क्यूट दिसतेस म्हणून घाबरवलं. आता गप्प बसायचं आणि मदत करायची मला फुलं उचलायला. उचल. सगळी फुलं पाडली माझी. व्हॉट अ रोमॅन्टिक डे इट इज. का फुलासारख्या मुली बरोबर मी फुलं उचलतोय. आधी काम कर.
अरे नचिकेत काय करतोस तू? हे बघ हात सोड माझा, वेड्यासारखं करू नकोस तू. यू आर लुकिंग रिअली प्रिटी टुडे सई. अच्छा, म्हणून मला मगाशी घाबरवलं का? आप्पा केतकरांची ग्रँड डॉटर अशी कशी काय घाबरू शकते? चिकेत अरे हे बघ, वेडेपणा करू नकोस. आजीला फुलं हवी आहेत. आजीला फुलं हवी आहेत आणि मला तू. आप्पा तुम्ही? अरे काय नचिकेत, आप्पा केतकरांचा होणारा जावई आहेस तू, असा कसा घाबरलास? तू गेलीस आज. एवढं दचकारा काय झालं आप्पाचं नाव ऐकून तुला? ह्याचा रिव्हेंज घेणार आहे मी. बघू आज कोण जिंकतंय.